सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर सध्या मी आहे आपल्या गावी मुर्डे या गावी आणि सध्या घराच्या पाठून तुमचं स्वागत करतो आहे, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. तर मंडळी, एक गोष्ट तुम्हाला दाखवायची होती. समीक्षाचं माझं तर बोलणं चालू होतं. तर मंडळी, हा माझ्यापाठी आहे बघा, हे कढीपत्त्याचं झाड आहे. कढीपत्ता जो आपल्याला जेवणामध्ये, फोडणीसाठी, पोह्यांमध्ये, प्रत्येक गोष्टीसाठी आवश्यक असतो. अर्थात हा औषधी पण आहे आणि खूप चांगला देखील आहे. इकडे बघा, हा भरमसाठ आहे बघा, हे पूर्ण अख्खं झाड भरलेलं आहे. इथं आपल्याकडे सध्या तरी 2 झाड आहेत, तिसरं झाड तयार होतं आहे. हे बघा, पाठीमागे एक छोटं झाड, ह्याच्या पाठीमागे एक छोटं झाडसुद्धा तयार झालेलं आहे. आपण ह्याचीच फांदी काढून लावली होती. आणि समीक्षा सांगते, आता मला एवढं नव्हतं माहिती, मार्केटमध्ये, आपल्या मुंबईला मार्केटमध्ये आता कढीपत्ता खूप महाग झाला आहे. जवळजवळ 800 रुपये किलो एवढी त्याची किंमत आहे. 800 रुपये किलोला हा कढीपत्ता विकला जातो आहे. आणि मार्केटमध्ये आता बहुतेक भाजीवाले महाग झाल्यामुळे हा कढीपत्ता देखील ठेवत नाहीत. पहिला मसाला मागितला की कोथिंबीर, मिरची आणि त्याच्याबरोबर कढीपत्ता काही लोक जास्त टाकून द्यायची. पण आता हा कढीपत्ता भेटत नाही आहे मार्केटमध्ये. त्याचं कमतरता आहे, कारण महागाई वाढल्यामुळे. आणि आपल्याकडे बघा भरमसाठ आहे मंडळी. हेच असतं गावामध्ये आणि ह्याच्यामध्ये. हाच एक फरक असतो की मुबलक असतं गावी, पण गावी त्याची किंमत नसते आणि शहरात त्याची किंमत असते, पण ती गोष्ट अवेलेबल नसते किंवा महाग असते. आणि मग ती जनसामान्यांना परवडत नाही. आणि एखादी गोष्ट परवडली नाही की ती हळूहळू आपल्या जेवणातनं गायब होत जाते. असं असतं. काय आहे ना मंडळी, खरंच महागाई वाढत चालली, कढीपत्ता महाग झाला आणि खरंच काय बघा ना, किती छान असा सुवासिक कढीपत्ता. मी आता एक फक्त फांदी तोडून, वास पण छान आहे याचा कढीपत्त्याचा. कढीपत्ता हा खरंच खूप छान असतो. मेटाबॉलिझम तुमच्या शरीराचं वाढतं, जे पाचक क्षमता आहे ना ते पण वाढवतं. आता खाऊया आपण जरा. 800 रुपये किलो झाला आहे ना, मग खाऊया. तर मंडळी, तुम्हाला कढीपत्त्याच्या बाबतीतलं एक सांगतो. कढीपत्ता, तेजपत्ता, म्हणजे ह्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. कढीपत्ता आणि तेजपत्ता हे जेवणामध्ये, जेवणाची रुचकता म्हणजे तडका, स्वाद वाढवण्यासाठी टाकला जातो. बिर्याणीमध्ये तेजपत्ता टाकला जातो आणि इतर सर्व गोष्टीमध्ये, पोह्यांमध्ये, भाजीमध्ये, फोडणीसाठी कढीपत्ता यूज केला जातो. पण जेव्हा आपल्यासमोर ताट तयार होऊन येतं ना, तेव्हा पहिल्यांदा आपण कढीपत्ता आणि तेजपत्ता उतरून बाहेर ठेवतो ताटाच्या. म्हणजे असं असतं सामान्य आयुष्यात. काय लोक आपली कशी किंमत करतात बघा. आपण सगळ्या गोष्टीसाठी महत्त्वाचे असतो, कामासाठी, सगळ्यासाठी. पण जेव्हा त्याचं फळ भेटणार असतं, तेव्हा नेमकं आपल्याला उचलून बाजूला केलं जातं, ताटातलं बाजूला केलं जातं. अर्थात कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये सुद्धा देखील असंच असतं. तुम्ही त्या कंपनीसाठी ह्याच्यासाठी राबता, पण जेव्हा अप्रायझल्स, इन्क्रीमेंटची वेळ येते, तेव्हा नेमकं तुम्हाला उचलून बाजूला केलं जातं. अर्थात सगळ्यांच्या बाबतीत असं होत नाही. मी एक उदाहरण दिलं तुम्हाला. तुमच्या बाबतीत असं कधी झालं आहे का? होत असतं प्रत्येकाच्या बाबतीत कुठे ना कुठे. राजकारणामध्ये देखील सुद्धा असं असतं. आयुष्यभर राबणारा, सतरंजा उचलणारा, खुर्च्या लावणारा कार्यकर्ता हा जेव्हा तिकीट वाटपाच्या वेळ येते, तेव्हा त्याला आपोआप बाजूला सारलं जातं. बघा, निष्ठावंत कार्यकर्त्यांना पण बाजूला सारलं जातं. तर कढीपत्ता आणि दालचिनीचं काय आहे? चालायचंच. आजचा आपला विषय तो नव्हता. तिकडे जागतिक बाबतीत म्हणायचं झालं तर अमेरिका, इराण, इस्रायल या देशांमध्ये युद्ध चालू आहे. म्हणजे अमेरिका आणि इस्रायल हे एका बाजूला आहेत, इराण एका बाजूला आहे. आता इराणच्या विरोधात सगळे देश एकवटलेत. युरोप कंट्रीज, फ्रान्स, इंग्लंड आणि इतर असे सगळे मिळून 11 देश, आणि नाटो म्हणजे नॉर्थ अमेरिकन ज्या आहेत देशाच्या संघटना उत्तर अमेरिकेच्या, त्यांनीसुद्धा अमेरिकेला पाठिंबा दर्शवला आहे. त्याचबरोबर 6 इस्लामिक कंट्रीज आहेत: जॉर्डन, इराण, कुवेत, कतार
यांनीसुद्धा अमेरिकेला पाठिंबा दर्शवला आहे. इराण सध्या एकटं पडलं आहे. इराणचे जे मुख्य नेते होते खमैनी ह्यांचा कालच्या एका ड्रोन हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे. त्यांच्याबरोबर त्यांचं कुटुंब देखील मृत्युमुखी पडलेलं आहे त्या ठिकाणी. तर अशा काही कंट्रीज असतात त्यांच्यामध्ये युद्ध चालू आहे. तर बातम्यांना माहिती आहे जग आता तिसऱ्या महायुद्धाकडे चाललं आहे का काय अशी भीती देखील वर्तवली जाते. युद्ध हे मंडळी कुणासाठीच चांगलं नसतं. तुमच्यासाठी माझ्यासाठी कुणासाठीच चांगलं नसतं. युद्ध हे खूप घातक असतं, कारण युद्धाचे परिणाम आहेत ना हे खूप पुढची वर्ष आपल्या देशातल्या पिढीला, लोकांना, जनसामान्यांना भोगावे लागतात. त्याचे खूप मोठे परिणाम होतात मंडळी. आणि आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या जीवनात सुद्धा देखील याचा खूप मोठा परिणाम असतो. आता त्याचे परिणाम आपल्या भारतावर देखील पडतील बघा, कारण तेलाच्या किमती वाढत जातील. शेअर मार्केट ऑलरेडी पडलेलं आहे. तेलाच्या किमती वाढल्या की आपण त्याचं इम्पोर्ट कदाचित कमी करू, आणि मग कमी केल्यावर त्याची आपल्याकडे डिमांड आहे ती डिमांड पूर्ण होणार नाही. त्याच्यामुळे अजून त्याच्या किमती वाढत जातील. आणि एकदा तेलाच्या, पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढल्या की आपोआप सगळ्याच गोष्टींवर त्याचा परिणाम होतो खरंच. त्यामुळे युद्ध हे ना त्या देशांमध्ये सुद्धा अयोग्य आहे, आणि त्याचा आपल्यावर परिणाम होतो म्हणून आपल्यासाठी सुद्धा ते अयोग्यच आहे. असो, आता मी आलो आहे आपल्या गावी. आज आहे होळी. आपला हा विषय नव्हता सगळा, पण म्हणतात ना आपण जगात राहतो म्हणजे आपण ह्या पृथ्वीवर राहतो, म्हणजे पृथ्वीवर असलेल्या सगळ्या देशांशी सगळ्यांचा आपला संबंध येतोच आणि बोलावं लागतं आपल्याला त्याच्याविषयी, कारण आपला हक्काचा प्लॅटफॉर्म आहे. आणि सर्वप्रथम मंडळी तुम्हाला आता पुन्हा एकदा होळीच्या, आज असणाऱ्या होळी सणाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. उद्या येणाऱ्या रंगपंचमीच्या देखील म्हणजे धुलीवंदनाच्या देखील शुभेच्छा. आणि मस्त खेळा, छान खेळा. कुठे ग्रहणामुळे कदाचित खेळणार नाहीत, कुठे होळी होम उशिरा लागतील, कुठे पालख्या उशिरा निघतील. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता आपल्या गावचा होम देखील बघू. आता उद्या लागतो सकाळी, दरवर्षीप्रमाणे उद्या सकाळी लागेल. आता बघू कसं आहे. फिरू आता आपण गावातनं माहिती कळेल, मग पालखी कधी निघेल वगैरे त्याचं सगळं कळेल. आपण काय पालखी घेत नाही आहे, कारण तुम्हाला माहिती आहे दरवर्षी कदाचित, मला अजून कन्फर्म असं नाही की दरवर्षी आपण येऊच, कारण आमची बिरमणीतसुद्धा पालखी येते. खेडलासुद्धा बिरमणीत पण जायला शक्य होत नाही. आणि मग इथे जेव्हा आपण ठाम होऊ बाबा आपण आता घेऊ शकतो इथनं पुढे, त्यावेळेला मात्र पालखी घेणार. तोपर्यंत मी देवाची क्षमा मागतो नेहमी की देवा तू आमच्या दरवाज्यातनं असं जातोस, बाजूला जातोस, पण आमच्या घरात तुला मी खरंच घेऊ शकत नाही आहे. मला अत्यंत मनापासून वाईट वाटतं, पण मंडळी काय गोष्टी क्या कराव्या लागतात. तर असो, बाकी काय चाललं आहे? छान ना. सकाळी आता अंगणात बसले बघा. दक्ष बघा उठलाय, कपडे काय घातले नाही, आणि इकडे समीक्षाने पोहे बनवले आहेत. आणि आपण इकडे बघा अंगणात बसून आज पोहे, आपल्या फोर्चवर बसून पोहे खातोय. ऊन बघा सकाळी केवढं आले बघा. आपल्या मस्त कुंपणाला बघा आपण जेवढ्या जास्तून दिला ना तेवढ्या सगळ्या फुटल्यात आणि मस्त झाले त्याचे फुलं बघा. सगळं मस्त छान दिसते बघा. या इकडे पोहे खायला. कढीपत्ता महाग झाला असं म्हणून आपण तरी पण आपलं बघा आहे, आपण आपल्या ह्याच्यात जागेत लावलेला आपल्याला इथे भेटतोय खायला. आता त्याची किंमत कळेल, लोक चावून खातील. बघा रखरखीत असं ऊन आहे, पण बघा आम्ही इकडे बघा आमच्या झाडांच्या सावलीला बसलो आहे. समीक्षा तर सकाळपासून उठली आणि झाडांना पाणी घाल, कुठे काय कर हेच चालू आहे तिचं. आणि आता येऊन सावलीला बसले, काय ते हे मोहर आलेल्यासारखा बघते. तिला ते अप्रूप वाटतं, मला पण अप्रूप वाटतं ना, कारण आमच्या लाईफमध्ये आमच्या जीवनामध्ये पहिल्यांदा लावलेल्या झाडाला असे मोहर येणं, फळ येणं हे आमच्यासाठी खूप अप्रूपच गोष्टी आहेत ना समीक्षा. म्हणजे आम्ही कधी ते जीवनात नव्हतं केलं. मला वाटतं तिनेच देखील तिच्या ह्याच्यात नव्हतं केलं कधी. मी पण माझ्या ह्याच्यात कधी केलं नव्हतं आयुष्यात. पण चला, आयुष्याच्या आपण म्हणतो एक उतरता वय असं नाही, पण एक आपण आपण एक पाऊल पुढे झुकत असताना, वयाचं वय कमी जास्त वाढत असताना ह्या अशा गोष्टी आपल्याला बघायला भेटतात. आनंद भेटतो.
मुंबईला फ्लॅट नाही, घर नाही, पण एक हे 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 जे सुख भेटतं ना मंडळी, ते खूप त्याहून मोठं असतं. नक्कीच त्या पण लालसा असतात, नाही असं नाही. मला तीसुद्धा हे आहेच, एक खंत आहे. पण जेव्हा हे फळं बिळं बघतो ना, जेव्हा लावलेली झाडं, त्याला काय येतं फळ फूल, तेव्हा त्या गोष्टीचं खंत कमी होऊन जाते, खूपच कमी होऊन जाते. आता माणूस आहे, षडरिपूमध्ये अडकलेला असतो, काम क्रोध मद मोह माया मत्सर. त्याच्यामुळे मी पण त्याच्यापासून काय वेगळा असा नाही आहे, पण टेन्शन कमी होतं. त्याचा दाह जेवढा आहे ना तो कमी होतो. घर असावं मुंबईला, छानपैकी फ्लॅट असावा, कुणाला नाही वाटत, सगळ्यांना वाटतं. पण त्याच्यासाठी अट्टाहास, तेच करायसाठी अट्टाहास, तेच मिळवण्यासाठी सर्व काही असायला पाहिजे असं नाही ना समीक्षा. ते करायचं, ते मिळालं तर ठीकच आहे, नाही मिळालं तरी उत्तम आहे. किती छान आहे ना सावली. आता बघा सावली तर मस्त आहे की आम्ही जेव्हा जशी जागा घेतली तेव्हा तुम्ही बघितलं असेल माझे व्हिडिओ काय तर इथं सगळं रिकामं असायचं. जसं इथं कसं होतं आहे तसं त्यांनी पण आता जागा साफ केली म्हणून सगळं निघून गेलं आहे. भरपूर झाडं होती, आपल्या झाडं इथं सावली असायची. आता ते पण घर बांधतील कदाचित. चला छान झालं. काजू बी बघा, आणि आता काय दोघं काजू पण बघायला भेटले आपल्याला. केरळला जाणार आहे, काजू बी आली. नाही मुंबईला. मग आबा गेली की तू जाशील ना. मग मोर बघा, काय नाही काहीतरी नवीन नवीन बघायला भेटतात. काजू बी बघा बघायला भेटले. आजी आता येतच नाही. चिकू पण आहेत. हा एक चिकू छोटा आहे. जरा उन्हातनं बाहेर जाऊन ते गट्टू बाहेर निघालाय त्या मित्राकडे वेदांत. इकडे आपण फिरून येऊया. आज शाळा आहे इकडे पुण्याच्या. आपल्या मुंबईला पण आज शाळा आहेत, पण आम्ही सुट्टी मारली. जाऊया. इकडे आपल्या आतमध्ये ग्रामपंचायत ऑफिस आहे. घरी जागा रिकामी झाल्यामुळे आता घरं दिसतात आमची इकडे रस्त्यावरनं. आमचं दिसायचंच. हां चल आता आलं इथे राऊंड मारत मारत दर्शिला त्या मित्राकडे वेदांकडे. आता इथे मी विठ्ठल रुक्माई मंदिरात आलो. बाजूला स्वामी समर्थांचं मंदिर आहे, गेलेलं तुम्ही पाहिलं असेल. बसले जरा देवळात, बरं वाटतं. बाहेर ऊन आहे बघा. इकडे बघा उद्याच्या शिमग्याची तयारी, पालखी बिलकी येणार ना त्याची तयारी. खाली ब्राह्मणवाडी. शांत असं. चला गट्टू पण आता जरा मित्र भेटला इकडे. ही शाळा आपली गावची शाळा भरपूर आहे ना इथे. त्या पाठीमागे पण एक शाळा आहे. आणि इकडे कोकणामध्ये कसं पटसंख्या आहे अजून तरी टिकून आहे. हे गावं मोठी मोठी आहेत ना. लाईटची डीपी. आता बघा कोकणातली काय काय घरं आता उघडली जाते. आता लोक पालखीला येतील, शिमग्याला येतील, पुढे मे महिन्यामध्ये येतील. सगळं अननस बघा, यांच्या बागेत किती अननस लागलेत. हे बघा इकडे बघा, आपल्या बागेत ते एकच लागलं, यांच्या बागेत बघा किती लागलेत अननस. बापरे, फणस पण लागलेत. लय अननस लावलेत. ऊन बघा जास्त नाही वाजलेत. लोक मांडवाची कामं वगैरे करतात, कारण आता उद्या पालखी येईल ना.
चल मंडळी, आता आपण निघालो घरी परत. आता दुपारचं संध्याकाळी येऊया होळी बघायला. इथे देवळाजवळची हनुमानाच्या आपल्या वाडीतल्या हनुमानाच्या देवळापाशी छोटी होळी लागते. नंतर उद्या गावचा होम लागेल. मंडळी, घरात बसलो होतो दुपारी जेवून वगैरे, आणि झालं आपलं राउटरची पिन खराब. काय लागायचं रे, आज बोललो खेडला काही काम नव्हतं, पण राउटरची पिन खराब झाली आणि आपल्याला परत असं जावं लागते खेडलाच. का नाही तुम्हाला माहिती आहे गाव साईडला असं काय वस्तू भेटत नाहीत. आता खेडला पण भेटते की नाही काय माहीत नाही, पण बघूया. गाडी म्हणून बरं आहे, नाही तर रिक्षा पकडून यावं लागलं असतं. मंडळी, आकाशात पूर्ण चंद्र आलेला आहे आणि आता आपण चाललो आहे आपल्या वाडीचा हे आहे होळी आहे तिथे चाललो आहे. उद्या ग्रामदेवतेचा होम उद्या आहे सकाळी पहाटे लवकर सकाळी. आणि आता आपल्या वाडीतली होळी इथे असते, तर जाऊया आपण. मी तर आता बऱ्याच वर्षांनी जातो आहे. आपण जेव्हा इथं सुरुवातीला होतो तेव्हाच गेलेलो. त्यानंतर तो 3-4 वर्षाचा गॅप झाला ना का समीक्षा? या गॅपमधनं चाललो आहे आता. पोरं पण चालले आहेत, देवळेकर काकी येत आहेत, वर्णे काका येत आहेत. चला, तेव्हा ढोलचा आवाज यायला लागला. चला आपण जाऊया. आता हे प्रत्येक वाडीतल्या होळ्या असतात. नंतर मग ग्रामदेवतेचा होम उद्या सकाळी लागेल, तेव्हा आपण जाऊच. हे चला रक्षो होळीला ढोल वाजतं आपल्या वाडीतली होळी. ही आमच्या वाडीची होळी. गाडी हळद घेऊन जातो काय झालं गाडी इथे उभारा मागे बघा
हे बाबा टीचर दारू फेकायचं. चला इथलं होलिका दहन झालेलं आहे आता उद्या होम लागेल. आहे समीक्षाला घे समीक्षाला जरा. उद्या गावचा होम सकाळी 5. मंडळी तुम्ही बघितलं आज आपला शिंगा मोर्डे गावातला म्हणजे खोतवाडीमधली होळी बघितली. उद्या सकाळी होम लागेल आणि 5:30ला होम आहे कारण उद्या लवकर कार्यक्रम उरकायचे. 5:30ला होम आहे आणि त्याच्यानंतर मग 11 वाजता वेध लागतील ग्रहणाचे आणि त्याच्यानंतर मग 7:30ला संध्याकाळी मग देव निघतील भेटीला. पहिल्यांदा देवभेटी होतील म्हणजे देवा पालखी आपली ग्रामदैवत सगळ्या देवांना भेटेल. खेमनाथ त्यानंतर विठ्ठल रुक्माई समर्थांच्या मंदिरात जाईल पालखी असे सगळे देव करत मग खाली खोतवाडीत फिरेल. अशी उद्याचं सगळं एकूण हे आहे. देव लवकर निघाला असता पण 4 वाजता निघतो पण आता ग्रहणामुळे उद्या 7 वाजता निघेल. तर आजचा दिवस तुम्ही कसा बघितलात सकाळपासून काय काय केलं आपण ते बघितलं आणि आजचा व्हिडिओ आता थोडेसे मोठे होत आहेत पण ते बघा आवर्जून बघा. तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटले आपली होळी कशी वाटली आवडली आणि कसं वाटली या गावाची पद्धत ते पण आवर्जून सांगा कमेंटमध्ये. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा. चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. तर तुर्तास या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत शुभरात्री. बाय बाय.